केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी, त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही कंपनीज आहेत बाजूला लागून, काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत, काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे, काचा फुटलेल्या आहे लोकांच्या। तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे। अग्निशमन दल जे आहे हे आता घटनास्थळावरती आहे। ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत, जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे। वारंवार असा घटना घडत आहे। आता याच्यावरती जे आहे, जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते MIDCमध्ये घेण्यात आले। जो वास यायचा, जे पोल्युशन व्हायचं, जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे। पण आत्ता जेव्हा हे बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हॅझार्डस केमिकल बनवले जातात, त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे। जे हॅझार्डस कंपनीज आहेत त्या हॅझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A-B-C कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे। आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली हॅझार्डस केमिकल इथे बनवतात, जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये, त्या कंपनीज ज्या आहेत त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट। सर किती जखमी आहेत, काय आकडा आपल्याकडे आहे का? मला वाटतं आता एकंदरीत 30 लोक जे आहेत, 25 ते 30 लोक जे आहेत हे जखमी आहेत। वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे। एम्समध्ये ॲडमिट केलं आहे, काही महापालिकेमध्ये ॲडमिट केलेलं आहे, काही नेपच्यून हॉस्पिटलमध्ये, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आपण आणि त्यांची ट्रीटमेंट जी आहे। तर अतिशय दुर्दैवी अशी आणि हादरवून टाकणारी आजची ही घटना म्हणावी लागेल। याआधीसुद्धा डोंबिवली या परिसरामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या आणि आज जी घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे, यानंतर हा प्रश्न इथल्या बॉयलरचा आणि इथल्या केमिकल कंपन्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी। खरं तर इथं झालेल्या त्या भीषण अशा स्फोटाच्या नंतर अगदी बॉम्बस्फोटासारखी परिस्थिती व्हावी, आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत, शेकडो घरांच्या काचा फुटलेल्या आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डोंबिवलीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला आणि स्फोटाची तीव्रता इतकी मोठ्या प्रमाणामध्ये होती की या संपूर्ण परिसरातील हे जे आपण इमारती बघत असाल, या इमारतीच्या संपूर्ण अशा काचा आहेत या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, ध्वस्त झालेल्या आहेत। संपूर्ण या काचांचा आपण खच बघत असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पडलेला आहे। या सलग इमारती आहेत, या सलग इमारतीमधल्या सगळ्यात जवळपास काचा ज्या आहेत या स्फोटाच्या हादरेनं पूर्णपणे या संपूर्ण काचांचा चक्काचूर झालेला आहे। अनेक इमारतीमध्ये सभोवताली असलेल्या केमिकल कंपनी इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आपण अजूनही बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धोराचे लोळ आहेत, हे आता आकाशामध्ये आपल्याला दिसत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, मनुष्यहानी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे येते। मात्र त्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड आणि भयानक स्वरूपाची होती की या संपूर्ण परिसरातील जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर परिसरातील या इमारतींच्या काचा आहेत या संपूर्णपणे अक्षरशः तुटून त्यांचा चक्काचूर झालेला आहे। आतमध्ये काही कर्मचारी होते, त्यांना किरकोळशी दुखापत झाली आहे। मात्र स्फोटाची तीव्रता आपण पाहू शकता 2 ते 3 किलोमीटरच्या आतमधल्या जवळपास या सलग असलेल्या अनेक इमारतींमध्ये काचा ज्या आहेत, या काचा जे आहेत, दरवाजे जे आहेत, या काचा ज्या लावल्या होत्या या संपूर्ण आता उद्ध्वस्त झालेल्या आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या ठिकाणी आपण बघत असाल आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे डोंबिवलीतील या केमिकल कंपनीतील भीषणता आणि भीषणाची तीव्रता इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे की संपूर्ण या परिसरातल्या इमारती अक्षरशः काचांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहे। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। आपण बघत असाल डोंबिवलीतल्या ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या परिसर जो आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे बेचिराख झालेला दिसतोय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया येते, आपण थेट जातोय। त्या केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतंय आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे। हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे। 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण
पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे. परंतु दुर्दैवानं आतापर्यंत 3 मृतदेह हे सापडलेले आहेत. ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील, त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे. परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत. सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, या सगळ्या डोंबिवलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती. परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळे जागेचं वाटप झालेलं नाही. 4 तारखेनंतर या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू. जागा कुठे आहे नाही, ते आता ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहे. ॲडिशनल अंबरनाथच्या बाजूला देखील शेकडो हेक्टर जागा आपण संपादित केलेली आहे. फक्त त्या इंडस्ट्रियलिस्टना कन्व्हिन्स करून ती जागा देणं आता फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात 4 तारखेनंतर तातडीनं धोरणात्मक निर्णय जो झाला आहे त्याची अंमलबजावणी करू. तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आग पूर्णपणे आटोक्यात येते असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर या धोकादायक ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या इतरत्र हलवण्याच्या संदर्भात सुद्धा या कंपन्यांच्या मालकांशी संवाद सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, जिथं जखमी आणि मृतांना नेलं जात आहे त्या सगळ्या हॉस्पिटलच्या परिसरातून त्यांनी आढावा घेतला आहे. आपण थेट जातोय. उदय, विलास, मी आता डोंबिवलीमध्ये एम्स हॉस्पिटलच्या बाहेर आहे. MIDCच्या जवळपास 1 किलोमीटरच्या परिघामध्येच हे हॉस्पिटल आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये जे जखमी झाले त्या सर्वांना इथं आणण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जी ताजी माहिती मिळते त्यानुसार तब्बल 24 जणांना इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. आपण एम्स हॉस्पिटल पाहू शकतो. इथे अत्यावश्यक कक्षामध्ये या सर्व जखमींना ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन काही जखमी जे आलेले त्यांना देखील इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट जे आहे करण्यात आलेलं आहे. शिवम हॉस्पिटल असेल, नेपच्यून हॉस्पिटल असेल, असे इथे शेजारीच काही इतर हॉस्पिटल, तिथे देखील 4 ते 5 जखमी रुग्णांना तिथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि या रुग्णांमध्ये महिला आणि लहान मुलं यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते. त्यांच्यावरती तात्काळ उपचार सुरू आहे. काही जण तर अतिशय गंभीररित्या जखमी झाल्याचं देखील सांगण्यात येते. गंभीर इजा या सर्व नागरिकांना झालेली आहेत आणि हा आकडा जवळपास 35 ते 40च्या घरामध्ये देखील जाऊ शकतो अशी माहिती मिळते. अद्याप कोणी मृत झाल्याची माहिती जी आहे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाहीये, मात्र ती शक्यता देखील ते नाकारता येत नाही. मात्र जखमींचा आकडा जो आहे तो सध्या मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळात सध्या स्थानिक खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या हॉस्पिटलच्या इथे येणार आहेत, पाहणी करणार आहेत आणि रुग्णांना कशा प्रकारे उपचार मिळतात की नाही याची देखील ते पाहणी करतात. सध्या ते MIDCच्या जिथे घटनास्थळ आहे, स्फोट झालेला आहे तिथे ते उपस्थित आहेत आणि पाहणी करतात. उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील या घटनास्थळी इकडे आलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये देखील ते रुग्णांची येऊन विचारपूस करणार आहेत. सध्या जशी माहिती मिळते स्फोटाची त्यानुसार काळजीत पडलेले त्यांचे नातेवाईक असतील, पालक असतील हे देखील धाव घेऊन इथे हॉस्पिटलच्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे इथे पोलिसांनी देखील बंदोबस्त जो आहे वाढवलेला आहे. सध्या इथे रुग्णांवरती उपचार करून घेत आहेत आणि तात्काळ अँब्युलन्स सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यांना येण्या जाण्यासाठी वाहतूक जी आहे ती देखील पोलिसांनी मोकळी केलेली आहे आणि इथे रुग्ण जे आहे ते येतच आहेत. त्यांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर एम्स हॉस्पिटलच्या बाहेरून आपले प्रतिनिधी आढावा घेत होते. दुसऱ्या बाजूला घटनास्थळावरून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्याला ग्राउंड झिरो रिपोर्ट तिथला काय आहे, कशा प्रकारे तिथं मदत कार्य सुरू आहे हे सांगतायत. उदयकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. उदय, ज्या प्रकारे या घटना सातत्यानं घडतायत, त्यानंतर एक प्रश्न सातत्यानं समोर येतोय की या धोकादायक सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं नेमकं काय करायचं आणि अशा प्रकारच्या किती कंपन्या तिथं आहेत, नेमकी तिथलं चित्र काय? MIDC भागातले हे सर्व कंपन्या असतील, केमिकल कंपन्या असतील, तिथे मोठ्या प्रमाणात बॉयलर्सचा वापर केला जातो आणि या बॉयलरची सुरक्षा जी आहे ती पूर्णपणे हाताळली जात नाही किंवा ते स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचं तंतोतंत नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे अशा घटनांना वारंवार सामोरं जावं लागतंय. डोंबिवली MIDC मध्ये ही पहिली घटना घडली नाहीये. याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील नागरिकांचे जे दुखापत जी आहे, त्यांना जखमी जे ते झाले. अशी घटना घडल्यानंतर सुद्धा कुठल्याही सुरक्षेची काळजी जी आहे ती घेतली गेली नाहीत आणि सातत्याने अशा घटना घडतात. त्यामुळे
ज्या कंपन्या MIDC मध्ये आहेत त्या पूर्णपणे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करतात की नाही करतात, किती बेकायदेशीर कंपन्या आहेत आणि बॉयलरची सुरक्षा जी आहे त्याचं काळजी जी आहे ती घेतात की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह जे उपस्थित झालेलं आहे. राज्याचं एकूणच उद्योग मंत्रालय असेल किंवा इतर सुरक्षात्मक जे ज्यांच्यावर जबाबदारी असतील असे जे विभाग आहेत ते नेमकं काय करतात हा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण नागरिकांचे जीव जात आहेत, नागरिक कायमचे जायबंदी होत आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर जे कंपन्या असतील जे सुरक्षेचे पूर्णपणे पालन करत नाही अशा कंपन्यांवरती कठोरातली कठोर कारवाई अत्यंत होणं गरजेचं आहे. कारण नागरिकांचे जीव जातात, नागरिक कायमचे जायबंदी होत आहेत. अशी घटना घडलेली आहे. त्यावेळी घटना घडल्यानंतर अनेकदा सांगितलं जातं की अशी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊ, मात्र पुन्हा घटना घडतात. आपण आता इथे पाहू शकतो आणखीन एक अँब्युलन्स जी आहे ती इथे आलेली आहे. अशा अँब्युलन्स इथे सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.